कोकण पदवीधरचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारासाठी नानाभाऊ पटोले यांचा पनवेलमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले। पनवेल काँग्रेस जिल्हा युवक क्रीडा अध्यक्ष राकेश जाधव व त्यांच्या युवक कार्यकर्त्यांनी तसेच पनवेल नाट्यगृह या ठिकाणी महाविकास आघाडीचा मेळावा नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न। यावेळी मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोकण पदवीधराची उमेदवारी दिली गेलेली आहे। आपण पाहिलं की सगळ्या पक्षाचे नेते या प्रचाराच्या निमित्ताने इथं होते आणि संपूर्ण सभागृह या ठिकाणी मतदात्यांनी भरलेलं होतं। म्हणजे याचा अर्थच असा की ही निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार आणि मित्र पक्षाचे उमेदवार रमेश कीर जिंकतील असा आमचा विश्वास आहे। बघा, हे बीजेपी संविधानाला मानायला तयार नाही, जे राजकीय सिस्टीम आहे त्याला मानायला तयार नाही। उज्ज्वल निकम हे भाजपचे उमेदवार होते आणि जो कोणी कुठल्या पॉलिटिकल पक्षाशी संबंधित असेल आणि त्या पक्षाचा कार्यकर्ता असेल तर त्यांना सरकारी वकील नेमता येत नाही, हे सुद्धा तेवढंच सत्य आहे। पण भाजपची जी मुजोरी आहे, न्याय व्यवस्थेमध्ये असलेली मुजोरी आहे, ते सुद्धा लपलेली नाहीये। अजूनही काही बिघडलेलं नाही, चूक झाली असेल तर त्यांनी दुरुस्त करावी। उज्ज्वल निकमला सरकारी वकिलाच्या पदावर जे नेमलेलं आहे त्यांना तातडीनं त्याच्यातून मुक्त करावं, ही मागणी महाविकास आघाडी म्हणून आमची सगळ्यांची आहे। भाऊ, लोकसभेत जरी महाविकास आघाडीला मोठं राज्यात यश मिळालं असलं तरी सुद्धा या ठिकाणी पाहायला गेलं तर कोकणामध्ये फारसं यश मिळवता आलं नाही आणि तसंच ही जी उमेदवारी आहे काँग्रेसची खूप उशिराने या ठिकाणी डिक्लेअर झाली आहे, तर कुठे फटका बसेल? नाही, काहीच त्याचा फरक पडणार नाही। खरं तर आम्ही सगळेजण लोकसभेच्या निवडणुकीत होतो आणि लोकसभेच्या निवडणुका जशा इकडे काउंटिंग आणि हे सगळे संपत नाही तर ह्या निवडणुका जाहीर झाल्या। त्याच्यामुळे हा जो वेळ होता आमच्याजवळ अत्यल्प होता, त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होत असताना ती आली तर सगळ्याच पक्षांना त्यांनी पण वेळेवर जाहीर केलेली आहे। त्याच्यामुळे त्या निवडणुकीच्या काळामध्ये सगळेजण आम्ही व्यस्त होतो आणि त्याच्यामुळे हे थोडं उशीर